मुर्तजा नावाच्या निजामशहाच्या मुलाला, तिथला जो होता गादीवर, त्याला स्वतः मांडीवर घेऊन शहाजीराजे निजामशाहीच्या तख्तावर बसायचे आणि राज्य करायचे. त्याने एक उदाहरण शिवाजी महाराजांना घालून दिलेलं होतं. पुढं 36 साली निजामशाही घेतली, मुघलांनी आणखी ती आदिलशाहीनं वाटून घेतली. कधीतरी चिखलातसुद्धा पण एखादं कमळ उगवतं बरं का कुठं. मी तुम्हाला आदिलशाहीचं एक उदाहरण सांगतो. आदिलशाहीत एकूण 8 बादशाह झाले. अजून एक 9वा होता, मल्लू नावाचा, छोटा होता, तो वारला. मी त्याला काही धरत नाही आहे. पण या सगळ्याच्यात एक दुसरा इब्राहिम आदिलशाह जो होता, तो स्वतःला जगद्गुरू समजायचा. हा जो दुसरा इब्राहिम होता, तो स्वतःला सरस्वती आणखी गणपतीचा पुत्र समजायचा. बघा आता मी म्हणतोय चिखलात कमळ कसं असतं ते. हा स्वतःला सरस्वती आणखी त्या गणपतीचा पुत्र समजायचा. त्याने तिथं श्रीकृष्णाची चित्र काढून, भगवान विष्णूंची चित्र काढून ठेवलेली आहेत. आसार महाल नावाची एक जागा आहे. लोकांनी आता पुसून टाकलेली आहेत ती, तरी पण पूर्ण पुसता आलेली नाही आहेत अशी परिस्थिती. आसार महालात विजापूरला गेलात तर दिसेल. ह्याच्या पत्राची सुरुवात, फरमानाची सुरुवात किंवा फरमानाच्या पुढच्या 2-3 ओळीत काय असेल? दुसऱ्या इब्राहिम आदिलशाच्या फरमानात, फरमाने हुमायून शर्फ सुदूर या बजानिब आमिलान हाल वैस्तक वगैरे ते आलं की तो असं लिहायचा, अच पूजा श्री सरस्वती, म्हणजे सरस्वतीची पूजा करून हे फरमान मी पाठवतो. त्याच्यात असं आहे.